नमस्कार. माझं नाव अंबिका अनिल नामा. मी 7 दिवसाचं प्रवचन ऐकलं. मी खूप आनंद वाटला आणि भागवत कथा ऐकलं म्हणून की असं वाटलं की कधी पण मी ऐकलं. मी भागवत कथा ऐकलं नाही. मला खूप माझं एवढं ऐकून पण माझ्या मनातलं लागलं की मी मटण सोडा असं मला वाटलं. आणि ते पण एक महाराजांनी सांगितलंय की असं कथामध्ये हे सांगितलंय की पोहे भगवंताचं त्यांचं ठेवलं म्हणून त्यांचं इच्छा पूर्ण झालाय म्हणून ते एक मन सांगितलंय. माझं पण मी मन सांगून भगवंताकडे ठेवले. मी ठेवून असं ठेवलं की मी पण बंद करावं. माझं पण इच्छा आहे. कधी पण मी म्हणलं ना, माझा नवरा नकोच म्हणत होते की नको, आपल्या घरात चालत नाही, आपल्या घरात असं असतं तसंच असतं म्हणून म्हणत होते. मी हे प्रवचन ऐकून भगवंताकडे मी पोहे ठेवून मी भगवंताला केले की माझा नमस्कार भगवंता, असं आहे, माझी इच्छा आहे, मी पण बंद करावं, मला पण इच्छा आहे. असं माझ्या घरात नको म्हणतात म्हणून तुम्ही काहीतरी खरा म्हणलं. तर मी असं ठेवलं की एका दिवशी विचारले माझ्या नवऱ्याला, नको असं असं म्हणले. दुसऱ्या दिवशी पण विचारलं तर बरं ठीक आहे, तुझं मनाने खरा म्हणलं. मी एवढा आनंदात हे केले की जाऊन मी देवाला गच्च पकडले मी की हा महाराज, हाय माझा तुमचं प्रवचन ऐकून माझी इच्छा पूर्ण झाल्या म्हणून सांगितले. मी खूप आनंद वाटला मला. एवढं प्रवचन ऐकले पण माझ्या मनातलं लागलं नाही. आत्ता मी महाराज महेश चव्हाणचं प्रवचन ऐकून माझ्या मनात खूप लागले की सगळं विसरून मी जावं कुठं तर आश्रमला असं वाटलंय बघा. मला खरं सांगते, मी एवढा आनंद वाटलाय, खूप आनंद वाटला. महाराजचं माझं साष्टांग प्रणाम.